नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी भूगोल पाठ 8वा ऋतुनिर्मिती भाग 2 या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 51 वर स्वाध्यायातील पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. यातील पहिला, सूर्याचे भासमान भ्रमण होते म्हणजेच डॅश. पर्याय आहेत, सूर्य वर्षभरात पृथ्वीभोवती फिरतो. सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो. पृथ्वी सतत जागा बदलते. योग्य उत्तर पहा. सूर्याचे भासमान भ्रमण होते म्हणजेच सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो. यानंतर दुसरा, पृथ्वीचा आस कललेला नसता तर डॅश. पर्याय आहेत, पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती. पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती. पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते. योग्य उत्तर पहा. पृथ्वीचा आस कललेला नसता तर पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते. तिसरा, 21 जून व 22 डिसेंबर हे अयन दिन आहेत कारण डॅश. पर्याय आहेत, 21 जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे तर 22 डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो. सूर्याचे दक्षिणायन 21 जून ते 22 डिसेंबर या काळात होते. सूर्याचे उत्तरायण 21 जून ते 22 डिसेंबर या काळात होते. योग्य उत्तर पहा. 21 जून व 22 डिसेंबर हे अयन दिन आहेत कारण 21 जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे तर 22 डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो. शेवटचा पहा, चौथा, पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते. पर्याय आहेत, उन्हाळा, पावसाळा, परतीचा मान्सून, हिवाळा. दुसरा पर्याय आहे उन्हाळा, हिवाळा आणि वसंत ऋतू. तिसरा पर्याय आहे उन्हाळा आणि हिवाळा. योग्य उत्तर पहा. पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते, उन्हाळा व हिवाळा. प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. यातील पहिला, उत्तर गोलार्धात हिवाळा ऋतूची निर्मिती कशामुळे होते? उत्तर, 23 सप्टेंबर या शरद संपात दिनापासून ते 22 डिसेंबर या उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील अयन दिनापर्यंत पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून अधिकाधिक दूर जाऊ लागतो. त्यामुळे या कालावधीत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धास सूर्याची उष्णता कमी मिळते व पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात तापमानात घट होत जाते. या काळात उत्तर गोलार्धात दिनमान 12 तासांपेक्षा कमी कालावधीचा व रात्रमान 12 तासांपेक्षा जास्त कालावधीचा असतो. 22 डिसेंबर या दिवशी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो. म्हणजेच या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून जास्तीत जास्त दूर असतो. 22 डिसेंबर हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिनमानाचा व सर्वात मोठ्या रात्रमानाचा असतो. 22 डिसेंबर या उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील अयन दिनापासून ते 21 मार्च या वसंत संपात दिनापर्यंतच्या कालावधीतही उत्तर गोलार्धात दिनमानाचा कालावधी 12 तासांपेक्षा कमी कालावधीचा व रात्रमानाचा कालावधी 12 तासांपेक्षा जास्त कालावधीचा असतो. अशा प्रकारे उत्तर गोलार्धात हिवाळा ऋतूंची निर्मिती होते. यानंतर प्रश्न दुसरा, संपात स्थितीत पृथ्वीवरील दिनमान कसे असते? उत्तर, 21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात. पृथ्वीच्या या स्थितीला पृथ्वीची संपात स्थिती म्हणतात. संपात दिनी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान
व रात्रमान सारखेच म्हणजे 12-12 तासांचे असते. या स्थितीत तयार होणारे प्रकाशवृत्त रेखावृत्तावर स्थिरावते. प्रश्न 3. विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही? उत्तर: विषुववृत्तीय भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात व दिनमान व रात्रमान जवळजवळ सारखेच म्हणजे 12-12 तासांचे असते. विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभरातील विविध काळात सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेत विशेष फरक पडत नसल्यामुळे हवामानाच्या स्थितीत फारसा फरक होत नाही. त्यामुळे विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव जाणवत नाही. प्रश्न 4. दक्षिणायनात अंटार्क्टिक वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य 24 तासांपेक्षा अधिक काळ का पाहता येतो? उत्तर: अंटार्क्टिक वृत्तापासून ते दक्षिण ध्रुव या दरम्यान सूर्यकिरणे कधीच लंबरूप पडत नाहीत. 23 सप्टेंबर ते 21 मार्च या कालावधीत पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिक वृत्त ते दक्षिण ध्रुव या दरम्यानचा प्रदेश 24 तास किंवा त्याहून अधिक काळ सातत्याने सूर्यासमोर येतो. त्यामुळे दक्षिणायनात अंटार्क्टिक वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य 24 तासापेक्षा अधिक काळ पाहता येतो. प्रश्न 5. पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण काय असेल? उत्तर: प्राचीन काळापासूनच पेंग्विन ही प्रजाती केवळ दक्षिण ध्रुवावर पाहायला मिळते. याच कारणाने पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर दिसत नसेल. प्रश्न 3. पुढील विधानातील चुका दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा. यातील पहिला: पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते. हे विधान बरोबर आहे. दुसरा: आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते. हे विधान चूक आहे. दुरुस्त केलेले विधान: आपण उत्तर तसेच दक्षिण यापैकी कोणत्याही गोलार्धातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते. तिसरा: विषुव दिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात. हे विधान बरोबर आहे. एखाद्या दिवसाच्या फरकाने बदलतात. चौथा: उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो. हे विधान चूक आहे. दुरुस्त केलेले विधान: उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा हिवाळ्याचा कालावधी असतो. पाचवा: दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो. हे विधान चूक आहे. दुरुस्त केलेले विधान: दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियातही उन्हाळा असतो. शेवटचे विधान पहा. वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते. हे विधान देखील चूक आहे. दुरुस्त केलेले विधान: वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान व रात्रमान समसमान म्हणजेच प्रत्येकी 12 तासांचे असते. यानंतर प्रश्न 4 पहा. खालील आकृतीमधील चुका सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध यामधील हिवाळा आणि उन्हाळा यातील अयन स्थिती आपल्याला दर्शवलेली आहे. तर या आकृतीचे तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा. यामध्ये कोणत्या चुका आहेत पहा. उत्तर गोलार्धात उन्हाळ्यातील अयन स्थिती 22 डिसेंबर रोजी दर्शवली आहे. प्रत्यक्षात ती 21 जूनने दर्शवावी लागत होती. दुसरी चूक पहा. उत्तर गोलार्धात हिवाळ्यातील अयन स्थिती 21 जून रोजी दर्शविली आहे. प्रत्यक्षात ती 22 डिसेंबरने दर्शवावी लागत होती. तिसरी चूक पहा. दक्षिण गोलार्धात उन्हाळ्यातील अयन स्थिती चुकीची दर्शविली आहे. व चौथी चूक. दक्षिण गोलार्धात हिवाळ्यातील अयन स्थिती चुकीची दर्शवली आहे. यानंतर स्वाध्यायातील शेवटचा प्रश्न 5वा पहा. दक्षिण गोलार्धातील ऋतुचक्र दर्शवणारी आकृती काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला
दक्षिण गोलार्धातील ऋतुचक्र दर्शवणारी आकृती दिलेली आहे. या आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि याचप्रमाणे तुमच्या वहीमध्ये सुबक व नामनिर्देशित आकृती काढा.